असो की मराठी, अशा एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्री आहेत ज्यांनी खूप कमी वयातच आपल्या अभिनयाची छाप सिनेविश्वावर सोडली. मात्र त्यांनी कमी वयातच या जगाचा निरोप देखील घेतला. अशीच एक अभिनेत्री जिने 16व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आणि 21व्या वर्षी तिचा झोपेतच मृत्यू झाला. घेऊयात या अभिनेत्रीची माहिती. तत्पूर्वी आपण जर तारांगण या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती होती मनीषा उन्नी, जी केरळची होती. ती प्रसिद्धी मोहिनी अट्टम नृत्यांगना श्रीदेवी उन्नी आणि नारायण उन्नी यांची एकुलती एक लेक होती. तिच्या आईप्रमाणेच मोनिशा देखील एक उत्कृष्ट नृत्यांगना होती. तिने वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी नृत्य शिकण्यास सुरुवात केली. मोनिशाचा जन्म काझीकोड येथे झाला होता, पण तिचे वडील बंगळुरू येथे चामड्याचा व्यवसाय करत होते. मोनिशाने बंगळुरूच्या प्रसिद्ध बिशप कॉटन स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. ती 14 वर्षाची असताना तिने भवया या लघुपटात काम केलं. त्यानंतर तिचे कौटुंबिक मित्र असलेले दिग्दर्शक एम.टी. वासुदेवन नायर यांनी तिचा अभिनय पाहिला आणि तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळवून दिली. मोनिशाला वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. इतक्या लहान वयात अभिनेत्रीचा पुरस्कार मिळणे खूप मोठी गोष्ट होती. पुढील 6 वर्षात तिने सुमारे 25 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले. तिने प्रियदर्शन, कमल हसन, हरिहरन इत्यादी अनेक मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केले. त्यांचे सर्व चित्रपट लोकांना आवडले देखील. त्यांच्या अभिनयात एक वेगळ्याच प्रकारची निरागसता आणि सत्यता दिसायची. मोनिशाने चित्रपटामध्ये काम केले. तिचा पहिला तामिळ चित्रपट पुक्कल दुदू दुदू होता आणि त्यानंतर तिने द्रविदान मध्ये एक छोटी भूमिका साकारली होती. 1992 साली आलेल्या उन्नई नेनाचेन पट्टू पडीचेन या चित्रपटामध्येही तिला तामिळ प्रेक्षकांमध्ये ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील सर्वच गाणी हिट झाली. पण नशिबाने काही वेगळेच ठरवले होते. 1992 साली मोनिशाचा एक कार अपघातात मृत्यू झाला. ती आलापुझा केरळ येथे जात होती आणि कारच्या मागच्या सीटवर झोपली होती. अचानक कारला अपघात झाला आणि तिचा जागीच त्यावेळी निधन झाले. त्या अपघातात तिची आई देखील जखमी झाली होती. मोनिशा फक्त त्यावेळी 21 वर्षाची होती आणि इतक्या कमी वेळात तिने केलेले काम अजूनही लोकांच्या लक्षात आहे. तिचे चित्रपट आणि गाणी अजूनही लोकांच्या हृदयात जिवंत आहे. आज मोनिशा उन्नी आपल्यात नसली तरी तिच्या आठवणी कायम स्मरणात आहे. तेव्हा मित्रांनो, आपल्या तारांगण या मराठी यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री मोनिशा उन्नी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.